अंबरनाथमध्ये रस्त्यातले विजेचे खांब स्थलांतरित करण्यात आले। हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौकादरम्यान असलेले रस्त्यातले खांब हटवण्यात आले असून अंबरनाथ पालिका आणि महावितरण यांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली। हे खांब हटवण्यासाठी पालिकेच्या वतीने हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक मार्ग बंद करण्यात आला होता। तसेच हे विजेचे खांब काढण्यासाठी वीज पुरवठाही काही काळ बंद ठेवण्यात आला होता। हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक रस्त्याचं काँक्रिटीकरण करताना रस्त्याची रुंदी वाढल्यानं विजेचे खांब रस्त्यात आले होते। या खांबामुळे अपघात होत असल्यानं ते हटवण्याची मोहीम पालिका आणि महावितरणकडून राबवण्यात आली। यासाठी वाहतूक आणि वीज पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता। शहरात इतरही ठिकाणी असेच विजेचे खांब असून ते देखील स्थलांतरित करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे। हा विषय जो आहे हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक याच्यामध्ये महावितरणचे जे रस्त्यामध्ये अडथळा करणारे जे पोल आहेत ते रहदारीचा अडथळा होतोय। हे पोल शिफ्ट करण्यासाठी वर्षांपासून प्रयत्न चालू होते। याबाबत आम्ही महावितरणकडे पाठपुरावा करून 1.3% DDF योजनेअंतर्गत नगर परिषद हे काम करत आहे। याकरता महावितरण करून ट्रॅफिक विभागाकडून सहकार्य झालं आहे। 1.3 DDF योजनेअंतर्गत हे काम होऊन अंबरनाथ नगर परिषद, महावितरण तसेच ट्रॅफिकचे अधिकारी यांच्याकडे आम्ही अर्ज करून ट्रॅफिक नियोजन करून महावितरण करून या HT लाईन आहे इथे तो शटडाऊन घेऊन त्यांनी आम्हाला सहकार्य केले। ते शटडाऊनच्या अनुषंगानेच आता हे काम होत आहे। 3 पोल होते, ते 3 पोल आपण शिफ्ट करतोय। शहरात 1-2 ठिकाणी आणि अडथळे आहेत आणि त्याची देखील ते शिफ्ट करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। त्याचा देखील महावितरणकडे पत्रव्यवहार केलेला आहे। त्याची देखील मंजुरी यापुढे मिळेल आणि त्यानंतर ते देखील शिफ्ट करण्याची कारवाई होईल। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।